नजर जाईल तिथपर्यंत फक्त विध्वंस। गुडघाभर पाणी साचलेल्या शेतात कुजलेल्या पिकाकडे हताशपणे पाहणारे डबडबलेले डोळे, डोळ्यासमोर बुडालेला संसार बघून तडफडणाऱ्या बाया। ही सगळी दृश्य पाहून आज अवघा महाराष्ट्र रडतोय। एरवी फक्त कोरड्या दुष्काळाचे चटके सोसणारा मराठवाडा आज मात्र ओल्या दुष्काळाचा चिखलात पार रुतलाय। गेले 3 दिवस मराठवाड्यात पाऊस धो-धो बरसला। कधी नव्हे इतका पाऊस झाला। गावच्या गावं पाण्यात बुडाली, शेतं दिसेनाशी झाली। पाऊस मुसळधार झालाय। 8 दिवस झाले पाणी हटाना, सारे झाड उलटून पडले, सारी ठिबक पाईपलाईन वाहून गेली आणि आमचे हे फळबाग पहिल्याच वर्षी पीक आलं आणि असं झालं। आम्ही इतकी मेहनत केली, खत पाणी घालून काही उपयोग नाही झाला आमचा। आमची याची भरपाई करून द्यावा अशी सरकारला विनंती आहे। आम्ही फोन केला होता तलाट्याला गावात निंबोडी मध्ये, तर ते येऊ राहिलेत। आता आज काही आले नाहीत। आम्ही फोन सकाळीच केलेला आहे 7:30 7:30च्या दरम्यान, ते काही आले नाही। आमचे असं भरपूर नुकसान झालेलं आहे। झालं संत्रा असा गळून गेलाय, सगळे झाडं काही उलटून गेलेत, तर अशी नुकसान झालेली आमची। बघा काय सरकारने एवढंच फक्त लक्ष द्यावं, तातडीने बघून यावं। हे शेतामध्ये माती नाही राहिली, काहीच नाही, सगळं उलटून झालं। आता हे फळबाग कधी येईन का नाही याचा भरोसा नाही। आता गेल्या 3 दिवसात मराठवाड्यामधल्या बीड, धाराशिव, परभणी तर उत्तर महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली। शेकडो गावं पाण्यात बुडाली। 27 जणांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढावं लागलं। एनडीआरएफ आणि एसडीआरएफनं 200 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, पण तरीही या पुरामध्ये 8 जणांचे जीव गेले, 10 जण जखमी झाले। गरोदर महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढताना जवानांनी जीव पणाला लावला, पण आता खायचं काय हा प्रश्न मराठवाड्यातल्या गावागावात आहे।